आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांवर पत्र चोरीचा आरोप केला आणि त्यानंतर अजित पवार गटातले आमदार देखील आता आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार सुनील शेळके आहेत। त्यांना काहीतरी बोलायचंय, काहीतरी म्हणायचंय, काहीतरी सांगायचंय। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय झालं होतं नेमकं अण्णा? एकीकडे अजित पवारांवर आता असा आरोप होतोय, खरंच काय झालं होतं? एक मुळामध्ये असं आहे की राज्यामध्ये स्वयंघोषित संघर्ष योद्धा म्हणून ज्यांनी उत्स्फूर्तपणे लाखोच्या संख्येनं जनसमुदायामध्ये जी काही महासंघर्ष यात्रा उभी केली, अशा रोहित दादा पवारांना आदरणीय दादांवरती बोलण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही। यामधली सत्य परिस्थिती किंवा वस्तुस्थिती ही आपल्या सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि नेत्याला देखील माहिती आहे। 20 जुलै 2022ला महाविकास आघाडीचं सरकार कोसळतंय हे ज्यावेळेला लक्षात आलं, त्यानंतरनं 22 जुलै 2022 रोजी दादांच्या दालनामध्ये साधारणतः 10:30 ते 11च्या दरम्यान सर्व पक्षातले प्रमुख नेते, त्यावेळेचे तत्कालीन मंत्री आणि आम्ही जवळपास 45 ते 47 आमदार उपस्थित होतो आणि त्यावेळेला सर्वांनी निर्णय घेतला की दादा, आपल्याला सत्तेमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही, आपण सत्तेमध्ये गेलं पाहिजे आणि त्याकरता तुम्ही पवित्रा उचला, तुम्ही भूमिका घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत। आणि स्वतःहून सर्व नेत्यांनी सह्या करून दादांच्या हातात पत्र दिलं। त्यामध्ये माझ्या अगोदर रोहित दादा पवारांनी सही केलेलं पत्र हे 22 जुलै 2022चं भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊन आपण सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी देखील सही करून पत्र दिलं। त्यानंतरनं दादांनी एवढी स्पष्ट भूमिका घेतली, तुम्ही सगळेजण जरी सांगत असलात तरी साहेबांची तुम्ही परवानगी घ्या, साहेबांशी चर्चा करा आणि त्यानंतरनं आपण निर्णय करू। त्यावरती रोहित दादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्व नवीन आमदार हे आदरणीय साहेबांना भेटायला गेलो। साहेबांनी त्या बाबतीत आम्हाला स्पष्टपणे सांगितलं आणि तोच निरोप घेऊन आम्ही पुन्हा दादांकडे गेलो। दादांनी त्यावेळेला स्पष्टपणे भाजपसोबत जायला आम्हाला नकार दिला, का तर साहेब आता आम्हाला पॉझिटिव्ह दिसत नाहीये। त्यानंतरनं दादांना विरोधी पक्षनेते करण्याचं ठरवलं आणि 1 जुलै किंवा 2 जुलै ह्या दिवशी नाशिकचे माणिकराव कोकाटे आमदार साहेबांनी पुढाकार घेतला आणि सर्वांना विनंती केली की आपल्याला दादांना विरोधी पक्षनेतेपद द्यायचे, आपल्याला ज्यांना ज्यांना वाटतं दादा विरोधी पक्षनेते झाले पाहिजे त्या प्रत्येकाने हा माझ्या पत्रावरती किंवा आपल्या मागणीनुसार सह्या कराव्या। त्यावरती आम्ही सर्वांनी सह्या करून ते पत्र आदरणीय साहेबांकडे दिलं की आम्हा सर्व आमदारांची फक्त इच्छा आहे की दादांना विरोधी पक्षनेते पद द्यावं। ते आमदार होते त्यावेळेला जवळजवळ आम्ही 30 ते 32 आमदारांना आम्ही सह्या केल्या होत्या, पण सत्तेत जायचं म्हणून आम्ही जवळपास 51 का 52 आमदार आणि मंत्र्यांनी सह्या केलेल्या होत्या। आणि त्यानंतर ज्या वेळेला दादांना विरोधी पक्षनेते पदाच्या संदर्भामध्ये सांगितलं गेलं, त्या घटना सगळ्यांना माहिती, त्यांना माहिती आहे। सत्तेमध्ये जायचं म्हणून त्या सह्या घेत असताना 22 जूनला त्या घेतल्या दादांच्या दालनामध्ये मंत्रालयात आणि विरोधी पक्षनेत्याच्या संदर्भात आम्ही पाठिंबा देण्याकरता ज्या सह्या घेतल्या त्या YB सेंटरला यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये सह्या घेऊन आम्ही ते 1 जुलै किंवा 2 जुलैला त्यावेळेला आम्ही सह्या करून दिल्या। आणि सत्ता नंतरनं जी स्थापन झाली महायुतीमध्ये ज्यावेळेला आम्ही गेलो त्याच्यावरती रोहित पवारांची सही घेतली नाही, रोहित पवारांना विचारले नाही, दादांनी निर्णय घेतला। दादांना आम्ही सांगितलं, दादा आपण सत्तेत जायचंय, आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत। त्यामध्ये मग सगळ्याच ज्येष्ठ नेत्यांनी देखील यामध्ये पुढाकार घेऊन ज्या वेळेला सत्तेमध्ये जायचं ठरवलं ती तारीख 2 जून 2023 2 जुलै 2023 ही तारीख 3 वेळा वेगवेगळ्या सह्या करून आम्ही आमदारांनी दादांना पाठिंबा दर्शवला। आम्ही दादांच्या नेतृत्वामध्ये राहण्याचं निश्चय केला आणि दादांना समर्थन दिलं। त्यामुळं रोहित दादांनी, संघर्ष योद्ध्यांनी खोटी आत्वन आणून किंवा खोट्या ज्या पद्धतीने वल्गण्या सुरू केल्या आहेत त्या खोट्या वल्गण्या थांबवाव्यात आणि कृपया करून
महाराष्ट्रामधल्या युवक युवतींचे प्रश्न असतील, रोजगार असतील, कामगारांचे प्रश्न असतील, यावरती आपण जो काही मुद्दा उपस्थित करायचा तो आपण करावा. तो आपल्याला अधिकार आहे. आपण लोकशाहीने दिलेला, संविधानाने दिलेला एक प्रतिनिधी म्हणून या सदनामध्ये काम करताय. आपण आपल्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून सांगावं की मी हे सत्य बोलतो की खोटं बोलतो. अण्णा, जितेंद्र आव्हाडांना देखील एक गंभीर आरोप केला. शरद पवारांना अजित पवारांना राजकारणात आणणं, त्यांना संधी दिली, मात्र अजित पवारांना दुसरी पिढीच घडवली नाही, संधी दिली नाही, कायम मी असं त्यांना भूमिका घेतली आणि त्यामुळं दुसरी पिढी तयार झाली नाही. मला सांगा, सुनील शेळके आमदार होताना उमेदवारी कुणी दिली? निलेश लंकेनं उमेदवारी कुणी दिली? राजू नवघरे सारखा एक सर्वसामान्य कुटुंबातला आज आमदार म्हणून आपण पाहतो, त्यांना उमेदवारी कुणी दिली? असे माझ्यासारख्या शेकडो कार्यकर्त्यांना दादांनी विधिमंडळामध्ये आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. जितेंद्र आव्हाड साहेबांना तर बोलण्याचा अधिकारच नाही. त्यांनी स्वतः सोडून दुसरा कोणता आमदार निवडून आणला त्याचं फक्त त्यांनी नाव जाहीर करावं. त्यांचं असंही म्हणणं होतं की 18-19 आमदारांना केवळ सह्या केल्या होत्या, विरोधी पक्षनेते अजित पवारांना करा यासाठी, बाकी कोणीही त्याच्यावर सही केली नव्हती. मी सुद्धा देखील त्यावर सही केली नव्हती. जितेंद्र आव्हाड साहेबांनी सही केली की नाही आम्ही पाहिला नव्हतो. त्यावेळेला YB सेंटरला आम्ही वरच्या फ्लोअरला होतो, सेकंड फ्लोअरला बाकीचे नेते मंडळी होते. विरोधी पक्ष नेत्याच्या सहीचं पत्र हे वेगळं, सरकारमध्ये जाण्यासाठी समर्थन दिलेलं ते पत्र वेगळं. 22 जून 2022ला सह्या करून दिलेलं पत्र वेगळं, ते होतं सत्तेमध्ये जाण्याच्या समर्थनाचं. आणि 1 जुलै किंवा 2 जुलै ह्या YB सेंटरला सह्या करून दिलेलं पत्र जे आहे ते विरोधी पक्षनेत्याच्या करता आम्ही पाठिंबा दर्शवलेलं पत्र. आणि नंतरचं महायुतीमध्ये सामील होणारं जे पत्र आहे ते पत्र आमचं 2 जून 2023चं. म्हणजे जाणीवपूर्वक खोट्या बातम्या सध्या पेरल्या जात आहेत असं तुमचं म्हणणं आहे? माझं तेच म्हणणं आहे की रोहित दादांनी अजितदादांसारख्या नेतृत्वावरती कधीच बोलू नये. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ज्या ताकदीनं दादांनी आज मावळ मतदारसंघामध्ये सर्वतोपरीने मदत केली, त्याच्या दुपटीनं कर्जत जामखेडमध्ये रोहित दादाला देखील दादांनी मदत करण्याचं काम केले, त्यांना देखील ताकद देण्याचं काम केले. तिथल्या विकास कामांकरता आमच्यापेक्षा अधिकचा निधी दादांनी त्यांच्या मतदारसंघात दिलाय. स्वतःच्या काकाचे ते होऊ शकत नाही, 2 वर्षामध्ये काकांवरती काही आरोप करू शकतात, ते सर्वसामान्य जनतेचे किंवा स्वतःच्या पक्षाचे काय राहतील हा सुद्धा आता आमच्यासमोर प्रश्न आहे. आणि या सर्व प्रक्रियेमध्ये जर आपल्याला सत्य परिस्थिती जाणून घ्यायची असेल तर आपण राष्ट्रवादीचे प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेबांना देखील विचारू शकता, याची सत्यता काय आहे ते देखील खरं सांगतील. जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं होतं जयंत पाटलांकडे एक सह्यांचं पत्र देण्यात आलं होतं जे त्यांना शरद पवारांना कधीच दिलं नाही, ज्याच्यावर भाजपमध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे अशा पद्धतीचा उल्लेख होता. मी देखील सही केली होती कारण मी अजित पवारांना त्यावेळेस अपोज करू शकत नव्हतो. मात्र त्यांना जे पत्र लिहिलं त्या सर्वांना आमदारांना सह्या केल्या आणि ते जयंत पाटलांना दिलं. जयंत पाटलांना आजपर्यंत ते पत्र शरद पवारांना कधीच दिलं नाही. मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला महाविकास आघाडी सरकार कोसळतंय त्यावेळेला सर्वांनी भूमिका घेतली होती की आपण सत्तेमध्ये राहायचं, आपल्याला सत्तेत जायचं, भाजपसोबत जावं लागलं तर आपल्याला जायचं. आणि त्या परिस्थितीमध्ये मी स्वतःहून बोललेलं मला आठवतं की ज्या वेळेला पार्टीचा शपथविधी म्हणून महाराष्ट्रामध्ये दादांना आणि आम्हा सर्वांना तुम्ही खाली पाहावं लावलं, बघायला लावलं, त्यावेळेला सर्वांनी हात वर करून निघून गेले. आणि आज जर परत तुम्ही तीच भूमिका घेणार असाल की दादा तुम्ही करा, तुम्ही निर्णय घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत, तुम्ही ठरवा, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मग त्या निर्णयाला आमचा संपूर्णपणे पाठिंबा आहे, हे तुम्ही बोलताय. परंतु ऐन वेळेला जर परत तुम्ही काही निर्णय बदलला, आपली भूमिका बदलली तर आम्हाला तोंडावरती किंवा तोंड कशी आम्हाला पाडू नका. त्यावेळेला जयंत पाटील साहेब आणि बाकीच्या देखील मंडळींनी सांगितलं दादा तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या मागे आम्ही उभे आहोत. 2019चा निर्णय हा सर्वानुमते होता. 2019चा निर्णय, 2022चा निर्णय हा देखील सर्वानुमतेच होता. अतिशय गंभीर बाब या निमित्तानं सुनील शेळके यांना नमूद केलेले आहेत. पार्टीचा जो शपथविधी झाला होता तो सर्वानुमते होता. 2022 भाजपसोबत आपण गेलं पाहिजे ही जी भूमिका महाविकास आघाडी सरकार कोसळताना घेतली होती ती देखील
सर्वानुमते होती अशा पद्धतीची माहिती त्यांनी या निमित्तानं दिली आहे. आणि आता 2023 शिंदे फडणवीस सरकारमध्ये ज्यावेळेस सरकारमध्ये सहभागी झाले त्यावेळेस देखील पत्र घेण्यात आलं होतं आणि त्या पत्रावर देखील 40 ते 47 आमदारांनी सह्या केल्या होत्या असं देखील त्यांना म्हटलंय. कॅमेरामन अनिल सनगरेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.